भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी बदलापूर शहरात सोमवारी झालेल्या पावसानंतर शहराचा पाहणी दौरा केला। यानंतर त्यांनी बदलापूर पालिकेत जाऊन मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। मात्र खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांची चर्चा जास्त होती, कारण या दौऱ्यात त्यांनी लावलेली उपस्थिती आणि त्यांचा शहराध्यक्ष असल्यासारखा वावर ह्या चर्चेचा विषय ठरला होता। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची असलेली त्यांची नाळ राजीनामा दिल्यानंतरही तुटलेली नाही, अशी जोरदार चर्चा सुरू होती। विशेष म्हणजे खासदार म्हात्रे यांचे शैलेश वडनेरे यांच्याशी अगदीच जवळचे संबंध आहेत, हे राष्ट्रवादीचे नेते अजूनही मान्य करतात। दरम्यान शैलेश वडनेरे यांच्या उपस्थितीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारण्यात आल्यानंतर शहरातील नागरिक लोकप्रतिनिधी खासदारांना भेटू शकतात, तेव्हा आम्ही त्यावर बंधनं आणू शकत नाही, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। सन्माननीय खासदार साहेबांचा आज बदलापुरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्या संदर्भात आढावा होता। 2-4-5 ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिले आणि नंतर आढावा बैठक नगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली। आता प्रश्न असा आहे की बदलापूर शहरातील जे सन्माननीय नगरसेवक वगैरे जे आहेत, शैलेश वडनेरे आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष होते, त्या काळात सन्माननीय आमदार साहेबांनी त्यांचे संबंध पण होते आणि अजून आहेत पण। असं आहे की विरोधी पक्ष असू द्या, आपापल्या वाडातल्या समस्या असू द्या, ते समस्या घेऊन सामान्य नागरिक असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, ते त्यांना भेटू शकतात आणि त्या भेटण्यावर आम्ही काही असे बंधनं लादू शकत नाही, कारण की ते एक लोकप्रतिनिधी होते आणि त्या वाडामधल्या समस्या घेऊन जर येत असतील तर त्या गोष्टीला काही कोणाचा आक्षेप नसावा, हे माझं वैयक्तिक मत आहे। पक्षात एकूणच काय तर खासदारांच्या या दौऱ्यात शैलेश वडनेरे यांची विशेष उपस्थिती आणि त्यानंतर शहरात रंगलेली चर्चा, यामुळे वडनेरे पुन्हा राष्ट्रवादी पक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे का, अशी चर्चा बदलापूर शहरात लगेच सुरू झाली। पब्लिक मीडिया, बदलापूर।